वर्षभर टिकणारे साबुदाणा आणि बटाट्याचे कुरकुरे बनवण्यासाठी वाटीभर भिजलेला साबुदाणा घेतला आहे। ज्या वाटीने साबुदाणा घेतला त्याच वाटीने 2 वाटी पाणी कढईमध्ये टाकायचं। त्यामध्ये पाव चमचा जिरेपूड आणि 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकायचं। पाणी उकळलं की यामध्ये भिजलेला साबुदाणा टाकायचा आणि 5 मिनिटं शिजून घ्यायचा। 5 मिनिटं शिजून घेतल्यानंतर हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचं। हे मिश्रण थंड होईपर्यंत आपल्याला 2 उकडलेले आणि साल काढलेले बटाटे घ्यायचे आणि खिसणीने खिसून घ्यायचे। खिसून घेतल्यानंतर आपलं साबुदाण्याचं मिश्रण थंड झालं। थंड झालेल्या मिश्रणामध्ये खिसलेला बटाटा घालायचा आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं। एकजीव झाल्यानंतर तयार झालेलं मिश्रण एका पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचं। पायपिंग बॅगऐवजी तुम्ही या ठिकाणी दुधाचे पॅकेटसुद्धा वापरू शकता। त्यानंतर पायपिंग बॅग कट करायची आणि तयार केलेल्या मिश्रणाच्या अशा लांब लांब स्टिक तयार करून घ्यायच्या आहे। तर या ठिकाणी सर्व मिश्रणाचे कुरकुरे तयार करून घेतले आहे। आता हे कुरकुरे रात्रभर फॅन खाली आणि दुसऱ्या दिवशी 3 ते 4 तास उन्हामध्ये वाळून घ्यायचे। तर या ठिकाणी कुरकुरे वाळून झाले। आता हे कुरकुरे तेलामध्ये तळून बघूया। तर तेलामध्ये टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता की अगदी मस्त खुसखुशीत या ठिकाणी साबुदाणा बटाट्याचे कुरकुरे तयार झालेले आहेत। तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका।